याला असं फोल्ड करायचं, सिंपल पंजा ओढून ठेवायचा. याला 10 सेकंडपासून 2 मिनिटांपर्यंत करू शकतो. प्रत्येकाचं वेगवेगळं असणार, प्रत्येकाला वेगवेगळं सांगतो. ठीक आहे, तुम्ही 50 मोजले तरी चांगलं आहे. याचे 50 मोजायचे, हा ठेवायचा. याचे 50 मोजायचे, हा ठेवायचा. पकडताना ज्या वेळेला आपण असं पकडतो, गुडघ्याला पकडलं म्हणजे गुडघ्यावर खूप जास्त प्रेशर येतं. आपण सल्ला काय देतो मग अशा वेळेला मांडी लागतो म्हणजे ताण येतो. हा पंजा तुम्ही तुमच्याकडे ओढून ठेवा. ठीक आहे, परत तेच 10 सेकंड ते 2 मिनिट आपण होल्ड करू शकतो. जितकं सिव्हिअर आहे त्यानुसार आपण सुद्धा मॅनेज करू शकतो, किती करायचं कसं करायचं. याला म्हणतो आपण गोमुखासन. तिथे 1 तिथे 2 यायचं, ओढायचं. बरोबर, आता हे नाही करायचं. आपल्याला काय करायचं, इथे घ्यायचं आणि अँकल ओढायचं. जनरली तुम्ही याला काय करताय, असं मागे ढकलताय, ते नाही करायचं. अँकल ओढायचा आहे, हा इकडे घेऊन त्याला असा स्ट्रेच करायचा. ओके, व्हिडिओ देतो मी, तो व्हिडिओ आहे. परत तेच काय करायचं, आधी सरळ करायचं, अँकल ओढा आधी, नंतर गुडघा ओढा. डायरेक्ट गुडघा ओढला तर गुडघा तुमच्या छातीला पण टेकणार आहे, पण आधी घोटा ओढायचा मग गुडघा, म्हणजे इथे ताण बरोबर घेतो. पाय सरळ. ठीक आहे, हे झाले 2 एक्सरसाइजेस. पहिल्याला आपण म्हटलं पवनमुक्तासन, दुसऱ्याला म्हटलं गोमुखासन. हे जे आपण करतोय त्याला म्हणताय पादांगुष्ठासन. आता जेवढं शक्य आहे तेवढंच करा. इथून सुरुवात केली तरी चालणार आहे, घ्यायचं आपल्याला नाही इथून. ठीक आहे, बरोबर. दोन्ही आता 2 दोरी पकडा, कोपर इथे ठेवा, गुडघा ताट. ठीक आहे, गुडघा ताट, बरोबर. पंजा ओढा तुमच्याकडे, ओढा अजून, ओढा अजून, ओढा अजून. परफेक्ट. दोरीने नाही ओढायचं, दोरीने फक्त सपोर्ट द्यायचा आहे. गुडघा ताट केला, पंजा ओढला तुम्ही तुमच्याकडे. परफेक्ट. आला ताण इथे, इथे आला ताण, इथे तुटताना चालताना इथे जर हात लावलं तर हे दगडासारखं टणक झालेलं, बरोबर. मग एकदम मी त्याला स्ट्रेच करून बरं करू शकतो का, नाही. त्याला आपल्याला कन्सिस्टन्सी लागणार, हळूहळू हळूहळूच बरं होणार आहे. याचाही सेम 10 सेकंड ते 2 मिनिट.